हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फ्रायडे, सॅटरडे आणि संडे असे सलग 3 दिवस आम्हाला सुट्टी होती, म्हणून हा लॉंग वीकेंड एन्जॉय करायचा प्लॅन बनवला आम्ही आम्ही निघालो दिव्यागार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या सुंदर कोकण ट्रिपसाठी. पुण्याहून दिव्यागारला जायला ताम्हिणी घाट पार करावा लागतो. ताम्हिणी घाटामधले हिरवेगार डोंगर, धुके आणि निसर्गरम्य व्ह्यूज खरंच खूप सुंदर होते. प्रवासाच्या सुरुवातीलाच आमचा मूड एकदम फ्रेश झाला. ताम्हिणी घाट संपल्यानंतर आम्ही लंचसाठी मदुराई रेस्टॉरंटमध्ये थांबलो, जे कार्तिकने ऑलरेडी शोधून ठेवलं होतं. इथला निसर्गरम्य परिसर खूप छान वाटत होता आणि जेवण सुद्धा खूप टेस्टी होतं. जेवण करून आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि फायनली आम्ही पोहोचलो दिव्यागारमधील सृष्टी सी विलामध्ये. ऑनेस्टली ही विला खूप सुंदर आहे. इथे कपल, फॅमिली आणि लहान मुलांसाठी सुद्धा भरपूर अमेनिटीज अवेलेबल आहेत. इथल्या रूम्स छान होत्या, स्पेशियस आणि एकदम स्वच्छ अशा रूम होत्या आणि विंडो आणि बाल्कनी मधला व्ह्यू सुद्धा एक नेचर व्ह्यू इथून दिसत होता. सो हे सर्वात जास्त मला आवडलं इथे. चेक इन केल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही लगेच बीचवर जायला निघालो. विलापासून बीच अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो इथे जून महिन्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि बीच राईड्स बंद असतात, म्हणून गर्दी थोडी कमी होती. पण खरंच सांगायचं तर आम्ही इथे आलो होतो शांतता, पीस आणि नेचर एन्जॉय करायला. समोर सनसेट, लाटांचा आवाज आणि थंड हवा, परफेक्ट रिलॅक्सिंग मोमेंट हे वाटत होतं. आमच्यासोबत आलेल्या आमच्या फ्रेंडचा क्यूट एक पप्पी सुद्धा आमच्या सोबत होता. तो बीचवर आला होता. सो कार्तिक स्पेंड सम टाइम विथ हिम. सो मस्त त्याच्यासोबत एन्जॉय केला. बीचवरून परत आल्यानंतर आम्ही विलामध्ये गरम गरम चहाचा आस्वाद घेतला आणि रात्री विलामध्येच डेलिशियस बार्बिक्यू एन्जॉय केला. ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये बार्बिक्यूचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंग पक्ष्यांच्या किलबिलाटाने आमची सकाळ सुरू झाली. निसर्गरम्य वातावरणात बसून आम्ही चहाचा आस्वाद घेत होतो. त्यावेळी कार्तिकने मला रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. बट ऑनेस्टली माय फोकस वॉज मोर ऑन माय टी दॅन हिज ॲडवाईस. असो, त्यानंतर रेडी होऊन आम्ही निघालो श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला एक्सप्लोअर करायला. दिव्यागारपासून श्रीवर्धन फक्त 18 किलोमीटर आहे. रस्त्यात आम्हाला एक खूप सुंदर व्ह्यू पॉइंट दिसला. तिथे काही वेळ थांबून आम्ही नेचर एन्जॉय केला आणि खूप फोटोसुद्धा काढले. श्रीवर्धनकडे जाणारा रस्ताच खूप मनमोहक आहे. एकीकडे हिरवेगार पहाड आणि दुसरीकडे समुद्र. हा प्रवासाचा एक सुंदर एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. फायनली आम्ही श्रीवर्धन बीचवर पोहोचलो. हा बीच सुद्धा खूप छान डेव्हलप केलेला आहे. इथे भरपूर झाडी, ओपन जिम, बसण्यासाठी बेंचेस, स्टॅच्यूज आणि वॉकिंग एरिया बघायला मिळतो. काही वेळ इथे स्पेंड करून आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो हरिहरेश्वरला, जे श्रीवर्धन पासून साधारण 19 किलोमीटर अंतरावर आहे.
इथे कालभैरव आणि महादेवाचे पुरातन काळातील मंदिर आहे आणि यालाच दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा मार्ग. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही चेकआउट केलं आणि परत पुण्याकडे प्रवासाला सुरुवात केली. अशा प्रकारे आम्ही आमच्या 3 दिवसाची कोकण ट्रिप एन्जॉय केली. नेचर, बीच, पीसफुल ॲटमॉस्फिअर आणि क्वालिटी टाईम या ट्रिपमध्ये सगळंच परफेक्ट होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय एव्हरीवन.